नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण पाहत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता। काल एसटी कर्मचाऱ्याचा संप मिटला। यशस्वी तोडगा या संपामधून शासनाने काढला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला। अत्यंत गटमटीमध्ये चिमटीमध्ये त्यांनी तो संप केला होता। कोकणामध्ये अनेक लोक गणेश उत्सवासाठी जातात आणि अशा वेळी या लोकांना वेठीस धरण्यात आलं होतं आणि ट्रॅव्हल्सवाल्याला तर पर्वकाळच झाला होता। दुप्पट तिप्पट तिकीट आकारून ट्रॅव्हल्सवाले नेत होते आणि म्हणून शासनाला याच्यात काहीतरी भूमिका घेणं आवश्यक होतं आणि त्यांनी ती भूमिका बजावली आणि यशस्वी बजावली। त्याबद्दल शासनाचं अभिनंदन करावं तेवढं थोडं, आभार मानावेत तेवढे थोडेत। अहो, कोणी हाऊस म्हणून संप करत नसतं हो, कोणी हाऊस म्हणून काम बंद करत नसतं। लोकशाही मार्गाने जरी असलं आंदोलन तरी शासनाला कारवाई करायचे अधिकार आहेत। संप कोर्ट बेकायदेशीर ठरवू शकतं। एवढी भीती पत्करून सुद्धा एखादा कामगार संपावर जातो म्हणजे याच्यामागे काहीतरी हेतू असेल ना, का हाऊस आहे त्यांना संपावर जायची। रोजगार बुडवून त्यांना नोटिसा दिली जातात, त्यांना सस्पेंड केलं जातं। मग हे साधी गोष्ट नाही। तर पण तरी पण संपावर लोक जातात। पण हा संप यशस्वी झाला याच्याबद्दल मला हा विषय याच्यामुळे घ्यावा वाटला की यापूर्वी 2021 मध्ये का 22 मध्ये 21 मध्ये बहुतेक संप झाला होता एसटी कर्मचाऱ्याचा। 54-55 दिवस चालला होता आणि मला नक्की आकडा माहीत नाही, परंतु 50-52 बळी गेले होते, आत्महत्या केल्या होत्या कामगारांनी। हाऊस म्हणून केलं होतं का हे सगळं? आणि मग आता जे शासनाला सरकारला उपदेशाचे डोस पाजतायत सगळे की तुम्हाला शासन हाताळता येत नाही, तुम्हाला सरकार चालविता येत नाही, तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था पाळता येत नाही, तुम्हाला काहीच कळत नाही, तुमचं सगळंच बेकायदेशीर आहे, असं जे म्हणणारे आहेत सगळे पोपट, त्यांना माझा सवाल आहे की त्यांनी त्यावेळेस हा संप का नाही मिटविला, हा तोडगा का नाही काढला? फार मोठमोठे बुद्धिवान होते ना सगळे राज्यकर्ते, मग का तोडगा काढला नाही? आणि 6,500ची मूळ पगारामध्ये यांनी वाढ केली, त्यांना का करता आली नाही? का दबाव होता का कोणाचा? करू नका म्हणून कोणी म्हणलं होतं का? असं तर काही नव्हतं। मग का केली नाही? म्हणजे शासन चालवत असताना, सरकार चालवत असताना काही उदार भावना तरी ठेवावी ना, दातृत्व ठेवावं काही, का सगळं स्वहा असं नाही ना जमत। आणि तो पैसा जो आहे तो जनतेचा पैसा आहे, तो काही कोणावर उपकार नाहीत करायलेत म्हणून। हे तर तुमच्याच तोंडानं ऐकतो आम्ही रोज चॅनलवर। ही योजना केली ती काय घरून केली का, ही योजना केली ती काय पदरून केली का, आणि मग माग काय पदरून करीत होते काय? हे म्हणणारे जे सगळे आहेत ते काय पदरून करत होते का? काही मेळच कळा ना मला बोलण्याचा, आणि लोकांना निवळ येड्यात काढायलेत तुम्ही बोलताना। जनता वेडी आहे असं नाही ना। मूळ पगारामध्ये 6,500 वाढ का नाही केली तुम्ही? मग आता संपाची वेळ आली असती का पुन्हा त्यांना? आता संप केला असता का त्यांनी? मग याच्यामध्ये अपयशी कोण ठरलं? त्यावेळचे राज्यकर्ते का आताचे? सांगा ना, खरं बोला। खरं बोलायला काहीच हरकत नाही, कोणाचीच बाजू नाही। मी कुठल्याच पक्षाचा सदस्य नाही आणि कोणाचा पुरस्कर्ताही नाही, मला काही देणं घेणं नाही कोणाचं। पण जे समोर दिसतंय ते बोलावं लागेल का नाही? जे वास्तव आहे ते बोलावं लागेल का नाही? सांगा। आणि म्हणून मला म्हणायचंय की हे संप मिटविण्यामध्ये पूर्वीच्या सरकारला जे अपयश आलं, मग त्यांना बोलायचा अधिकार आहे का? आहे का अधिकार त्यांना की हे सगळं जे चाललंय ते बेकायदेशीर आहे, लोकशाहीची हत्या आहे, घटनेचं पायदळी तुडवायला लागलेत, काय हे? आणि रोज कुठला तरी खुराक लागतोच आरडाओरडा करायला। पण हे संप मिटला, हे यश आलं, ह्याच्याबद्दल काही कोणी अभिप्राय दिला नाही की फार चांगलं केलं बाबा सरकारनं, काही ना काही एसटी कामगाराचं ऐकलं, एक का नाही तोंड उघडलं नाही। कसं काय? मग असा विरोध नव्हता पूर्वीचा,
पूर्वी असा विरोध नसायचा हो. चांगल्याला चांगलं तरी म्हणा ना, जे चाललंय त्याला चांगलं म्हणा, जे वाईट आहे त्याला वाईट म्हणा. पुतळ्याचं तुमचं ऐकून घेतलं, खूप खूप ऐकून घेतलं. आता दुसरी घटना कधी घडती ही वाट पाहिलीत. आता दुसरी एखादी घटना पुन्हा घडलीच पाहिजे, कारण वातावरण पेट तर राहिलं पाहिजे ना, काय करा. आम्हाला वातावरण पेटलेलं पाहिजे, विजलेलं कसं जमत. आणि म्हणून मग आज हा विषय मी निवडलाय, हे वास्तव मी निवडलंय आणि त्याला शीर्षक दिलंय काही अंशी पांग फिटला आणि शेवटी एसटीचा संप मिटला. काही अंशी, काही अंशी का शब्द वापरला मी, की त्यांची मागणी होती शासनात सामावून घ्या, नाही घेणं झालं. परंतु त्यांना भरघोस अशी वाढ मिळाली आहे. 6,500 मूळ पगारात वाढ आहे. म्हणजे त्याला आजच्या भावानं DA जर लावला तर तो 10,500 पर्यंत प्रत्येकी वाढ जाते. भरपूर झालं ना, अपेक्षेपेक्षा जास्त झालं. मी तर म्हणेन की ज्यांनी 10-12 हजारावर महिना काढत होते त्यांचं दुप्पट व्हायला लागलंय. आणि म्हणून असं काहीतरी चालू असताना त्याची स्तुतीही केली पाहिजे का नाही. मग हे कधी कळणार बाकीच्यांना, का नुसती खुन्नस, नुसती टीका आणि फार आलबेल होणार आहे काय सगळं. नंतर तरी पाहायला आम्ही वाचलो जगलो तर आहोत आम्ही पाहायला पुन्हा सुद्धा, जर झालंच काही तर, आहे का नाही. ऐकूया माझी कविता आजची. सरकारने शेवटी एसटी संपामध्ये यशस्वी तोडगा काढला आहे. सरकारने शेवटी एसटीच्या संपात यशस्वी तोडगा काढला आहे आणि प्रत्येकाचा मूळ पगार आता 6,500 वाढला आहे. हे तर आपण सगळ्यांनी ऐकले. पूर्वीच्या संपात एसटी कर्मचाऱ्यांनी शेतात जाऊन मजुरी केली. आम्ही साक्षीदार आहेत त्याचे. अक्षरशः लोक पेरायला गेले, आऊत हाणायला गेले, कंडक्टर ड्रायव्हर लोक मजुरी केली. पूर्वीच्या संपात एसटी कर्मचाऱ्यांनी शेतात जाऊन मजुरी केली आणि आश्वासन देणाऱ्या जुन्या जाणत्यांना त्यांची कुठे दया आली सांगा. आली का दया त्यावेळेस? नाही. सत्ता चालविण्यात माहीर असूनही संप मिटविता आला नाही. अनेक वर्षाचा अनुभव होता आम्हाला सत्ता चालवण्याचा, पण नाही मिटविला. मिटवायचाच नव्हता ना, कारण मिटविला असता तर श्रेय दुसऱ्याला जात होतं. इथपर्यंत विचार आहे लांबपर्यंत, लोकांचं काही का होईना. आणि म्हणून सत्ता चालवण्यात माहीर असूनही संप मिटवता आला नाही आणि नाराज झालेला एसटी कामगार तेव्हा पटवता आला नाही. तरीही सत्ता कशी चालवावी याचे दुसऱ्याला धडे देत आहेत. तरीही सत्ता कशी चालवावी याचे दुसऱ्याला धडे देत आहेत आणि आपल्या अकार्यक्षमतेचं प्रदर्शन सगळ्यांना दाखवायला नेत आहेत. सत्तेत असलं की काहींना नेहमी सगळं स्वतःच खायचं असतं, असंच म्हणावं लागेल आता. सत्तेत असले की काहींना नेहमी सगळं स्वतःच खायचं असतं आणि नातवंडापर्यंत पुरेल एवढं घरी बांधून न्यायचं असतं. पुढच्या 5 पिढ्याची तयारी. किमान जुन्या जाणत्यांनी तरी आपल्या बोलण्यावर टिकलं पाहिजे. आठवा, शब्द आठवा की ज्यांनी भर सभेमध्ये आश्वासन दिले होते की आम्ही एसटी कामगारांना सरकारमध्ये सामावून घेऊ. सभेमध्ये टाळ्या पडल्या होत्या. म्हणून किमान जुन्या जाणत्यांनी तरी आपल्या बोलण्यावर टिकलं पाहिजे आणि घरी नेता नेता त्यातलं थोडं तरी दुसऱ्याला द्यायला शिकलं पाहिजे. याला म्हणावं शासन, याला म्हणावं सरकार. पैसा तर जनतेचाच असतो, परंतु त्याचा सदुपयोग सुद्धा झाला पाहिजे. माझं आजचं काव्य, माझं आजचं भाष्य आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.